फर्स्ट टॉपिक राईट अवे विल स्टार्ट. आता ही जी मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट बोलतोय मी, ही मिनिस्ट्री जी आहे ती सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे. फर्स्ट थिंग. सेकंड थिंग, हिचं नाव चेंज मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन केलं 17 ऑगस्ट 2020ला. ओके, लक्षात ठेवा 2020 नॅशनल एज्युकेशन पॉलिसी NEP आली. त्याच वर्षी मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, ह्युमन रिसोर्स बनवायचा, तिचं नाव मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन करण्यात आलं. ही डेट एक्झामला रेलेव्हंट आहे. बाय कॅबिनेट नोटिफिकेशन. 2 की डिपार्टमेंट्स, डिपार्टमेंट ऑफ स्कूल एज्युकेशन अँड लिटरसी, डोसेल जे आहे ते स्कूल एज्युकेशन बघतं, आणि डिपार्टमेंट ऑफ हायर एज्युकेशन बघतं. 12वीपर्यंत हे बघणार, 12वी नंतर हे बघणार. ठीक आहे, लक्षात ठेवा. मी याच्यावरती MCQs दिलेले आहेत आपल्याकडे. समवेअर अराउंड प्रत्येक टॉपिकसाठी 10-10, 15-15 करून 100 MCQs आपण बघणार. ते दिसत नाही पण मी दाखवणार आहे तुम्हाला हे टॉपिक झाल्याच्या नंतर. ओके, सो हे आपण बघितलं. फंक्शन्स काय आहे ह्युमन रिसोर्स मिनिस्ट्रीचे, ह्यांनी 2 डिपार्टमेंट बनवून टाकले. हे डिपार्टमेंट स्कूल रिलेटेड फंक्शन करणार, सिलेबस एक्सेट्रा एक्सेट्रा सगळ्या गोष्टी बघणार. कोण बनवतंय, काय बनवतंय, कोण बघणार, काय बघणार, सगळं. हायर एज्युकेशन युनिव्हर्सिटी लेवल हे डिपार्टमेंट बघणार. स्टेट सेंट्रल युनिव्हर्सिटीज. मग काय पॉलिसी बनवायची, कशी पॉलिसी बनवणार, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी बनवली त्यांनीच, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मिनिस्ट्रीनी. मग कॉर्डिनेशन करायचं स्टेटमध्ये आणि थ्रू कशा, समग्र शिक्षा अभियान, सगळ्यांना शिकवायचं. समग्र म्हणजे सगळ्यांना शिक्षा द्यायची आपल्याला. समग्र शिक्षा अभियान हे एक अभियान ह्या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत येत आहे. ओके, नेक्स्ट फंडिंग करायची. कुणाकुणाला NCERTला पैसे देतील, CBSEला पैसे देतील, केंद्रीय विद्यालयाला पैसे देतील, NVSला पैसे देतील. हे जे पैसे देत आहेत फंडिंग, बजेट ज्यावेळेस इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या आधारे आर्टिकल 109 पासून 117-18 पर्यंत फायनान्शियल रिलेटेड गोष्टी आहे. त्या फायनान्समधून मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनसाठी एक चंक ऑफ फायनान्स काढला जातो, तो मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनला दिला जातो. मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन काय करणार, मग खाली जे जे कामं आहेत त्यांना पैसे वाटणार. तर ते NCERTला कोण फायनान्स करतं असा जर प्रश्न आला तर मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन फायनान्स करते, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स नाही. लक्षात ठेवा. ओके, फर्स्ट क्वेश्चन, मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट वॉज रिनेम्ड ॲज द मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन. कधी, वर्ष कोणतं, ज्या वर्षी बदललं. मी तुम्हाला सांगितलं होतं, हे लक्षात असावं तुमच्या की त्या वर्षी NEP आलं होतं. हा तर कट झाला. काय 15 ऑगस्ट. थोडं लॉजिक लावा. तसं काही इट इज समथिंग अबाउट अ नॅशनल डेव्हलपमेंट. काहीतरी तुम्ही एखादं म्हणू शकता की आजपासून आम्ही 26 नोव्हेंबर 1950 म्हणजे 26 नोव्हेंबर ही तारीख इंडियन कॉन्स्टिट्यूशन डे ठरवतोय. ह्या गोष्टी ठीक आहे, बट एज्युकेशन रिलेटेड इथे नाही डिसिजन घेतलं. 26 जानेवारी 15 ऑगस्ट ह्याच हिशोबाने या 2 इरॅडिकेट होतात. ज्याने अभ्यास नाही केला आहे ना ते एलिमिनेट झालेत. ठीक आहे,